तर आता हॅलो हाय एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे खिचडी. तुम्ही जर माझ्या पद्धतीने अशी खिचडी बनवाल ना तर कधीच तुमची खिचडी चिकट होणार नाही. कारण घरामध्ये आज माझा आणि माझ्या मिस्टरांचा उपवास आहे. सासूबाईंसाठी बनवली होती अंडा करी, सासऱ्यांसाठी बनवला वरण भात लाल. मग आता मिस्टर झोपलेले आहेत, त्यांची नाईट शिफ्ट असते. पण मला लागली आहे भूक म्हणून मी आता फक्त माझ्यापुरती खिचडी बनवत आहे एका माणसांसाठी. तर गॅसवर कढई ठेवली आहे. ही कढई आहे लोखंडाची. खिचडीमध्ये मला बटाटा आवडत नाही, तरी पण मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून एक बटाटा घेतले आहे छोटा. हिरवी मिरची आणि शेंगदाणा मिक्सरमधून मोठड वाटून काढले आहे. आणि हे आहे साबुदाणा भिजवलेला. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर खिचडी कराल ना तर तुमची खिचडी कधीच चिकट होणार नाही. पहिलं मी हा बटाटा तेलामध्ये फ्राय करून घेते. खरं सांगायचं तर मला बटाटा आवडत नाही, तर मी आज व्हिडिओ बनवायचा आहे. कुणाला आवडतो त्यांनी टाकू शकता म्हणून मी बटाटा टाकला आहे. बटाटा चांगला फ्राय होऊ द्यायचं, गोल्डन ब्राऊन कलर होऊ द्यायचं बटाट्याला, म्हणजे खाताना बटाटा कच्चा लागत नाही. अशी खिचडी जर मुलांनाही करून दिलो तर कधीच असं निब्बट लागणार नाही, एकदम मऊ लागणार. आणि एक प्लेट खाण्याच्याऐवजी तुम्ही तिथे 2 प्लेट खाणार. आता बटाटा लवकर भाजावा म्हणून थोडंसं आपण त्याच्यावरून मीठ टाकू, म्हणजे बटाटा लवकर भाजला जाईल. आता हे थोडंसं मीठ टाकले त्याच्यावर. बटाटा चांगला ब्राऊन झाला की हे हिरवी मिरची आणि शेंगदाणा वाटून घेतलेला आहे, तो पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. हा बटाटा चांगला ब्राऊन झाला आहे ना चांगला ब्राऊन. मग आता हे मिक्सरमध्ये वाटलेलं हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण टाकून घेऊ. हे पण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं वाटण. तेल पण कमी लागतं अशा खिचडीला ह्या पद्धतीने केलं तर. थोडंसं वरून अजून मी बटाटा भाजताना थोडं टाकले. तर आता हे शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरची भाजण्यासाठी थोडंसं वरून मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे लवकर भाजलं जाते. आणि त्याच्यात तेल थोडं तर आहे का सांगा खिचडीमध्ये? अजिबात नाही, एकदम कमी तेलामध्ये ही खिचडी बनते. आता वरून हे भाजून हे टाकून घेऊ साबुदाणा. मी काही जास्त बनवत नव्हते, फक्त एका माणसासाठी बनवत होते, म्हणजे माझ्यापुरती बनवायची होती. मिस्टरांना ते उठल्यानंतर त्यांना अशी नाही आवडत, ती वेगळ्या पद्धतीने बनवते. ती पण तुम्हाला मी दाखवेन बनवते. अशी खिचडी बनवली ना चिटकट पण नाही आणि एकदम मऊ सुटसुटीत होते. तर कढईला पण चिटकणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवाल तर. बारीक गॅस करायचा, चांगली 5 मिनिट वाफवून घ्यायची. एकदम सुटसुटीत आणि मऊ खिचडी होती आणि कमी तेलात. तेलही ह्या खिचडीला जास्त लागत नाही. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल ही रेसिपी. तिखट भाजी आहे का एकदम मोकळी सुटसुटीत. कुणाकुणाला साखर पण आवडते. तुम्हाला जर साखर टाकायचं असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता. मला साखर नाही आवडत, बटाटा नाही आवडत. बघा एकदम सुटसुटीत भाजी आहे का नाही. तर कुणाकुणाला ही माझ्या पद्धतीची खिचडी आवडली नक्कीच बनवून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्कीच करा सर्वांनी. तर बघा आता माझी खिचडी बनवून तयार आहे.
तर आता मी ही खिचडी घेते प्लेटमध्ये काढून आणि आपण घेऊ खाऊन. बस एवढीच मला लागते खिचडी. तर चला सर्वांनी खाऊन घेऊया खिचडी. आणि माझा व्हिडिओ आवडला का नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही खिचडी करून बघा अशा पद्धतीने कशी वाटते ती. चला बाय बाय. लाईक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला.